पावसाळ्यात गरमागरम तळलेले पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कोणताही कृत्रिम फूड कलर न वापरता खमंग, कुरकुरीत आणि रसाळ चिकन 65 बनवणार आहोत. बाहेरच्या हॉटेलसारखी चव आता घरच्या घरी सहज मिळवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकन मॅरिनेट करण्यापासून ते परफेक्ट कुरकुरीत तळण्यापर्यंत सर्व टिप्स मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर अजिबात वेळ न घालवता चिकन 65 बनवायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. नेहमी चिकन 65 बनवत असताना बोनलेस चिकन वापरायचं. या चिकनचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मग आतूनही व्यवस्थित तळले जातात. यामध्ये अगदी बारीक चिरलेला भरपूर कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्यामुळे छान असा फ्लेवर येतो. तसेच तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. कढीपत्त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे. ही घरी बनवलेली ताजी आलं लसूण पेस्ट आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो. तसेच 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे, यामुळे चिकन 65ला नॅचरली लाल कलर येतो. त्यामुळे चिकन 65मध्ये आर्टिफिशियल कलर घालण्याची अजिबात गरज भासत नाही. आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घालायचे. धने पावडर घातल्यामुळे देखील छान असा फ्लेवर येतो. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिकनमध्ये घातलेले सर्व मसाले चिकनला अगदी व्यवस्थित लागण्यासाठी तसेच आतपर्यंत मुरण्यासाठी यामध्ये दही घालायचं आहे. दही हे चांगलं घट्ट असलं पाहिजे, जास्त पातळ नको. 2 ते 3 मोठे चमचे दही घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स केल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित मसाला लागतो, त्यामुळे मी आता हे हातानेच मिक्स करणार आहे. अगदी सगळीकडे सर्व मसाले लागले गेले पाहिजेत. तुम्ही इथे पाहू शकता, आता सर्व मसाले चिकनला अगदी व्यवस्थित कोट झालेले आहेत. आता हे मुरण्यासाठी असंच किमान अर्धा तास तरी ठेवायचं आहे. शक्यतो चिकन 4 ते 5 तास मुरवून घेतल्यानंतर चिकन 65 अगदी चवीला छान लागते. तुम्हाला जर 4 ते 5 तास चिकन मॅरिनेट करून घ्यायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवावं. जर बाहेर ठेवलं तर यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे दह्याचा आंबटपणा वाढतो. आता चिकनला सगळीकडे व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे. आता हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. मी फक्त अर्धा तासच हे मॅरिनेट करून घेणार आहे, त्यामुळे बाहेरच ठेवणार आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच बाजूला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. सर्व मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरले गेलेले आहेत. आता चिकन 65 वरून कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे. इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर एकत्र करून घेतलेलं आहे. हे या चिकनमध्ये घालायचं आहे. कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये जास्त प्रमाणात देखील घालायचं नाही, नाहीतर अगदी चिवट असं तयार होतं. फक्त याच्यातील कोरडेपणा घालवण्यासाठीच आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. चिकन मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास ठेवलेलं होतं, तेव्हा त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. जेव्हा यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घालतो त्यावेळी ते सर्व पाणी शोषून घेतं आणि मिश्रण थोडंसं कोरडं बनतं. तसेच यामध्ये टाकलेले मसाले कधीकधी तळताना सर्व बाजूला निघतात. कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे मसाले त्याला अगदी व्यवस्थित एकजीव कोट होतात आणि चिकन 65 तळत असताना मसाला अजिबात तेलामध्ये निघत नाही. तसेच यामुळे चिकन 65 अगदी कुरकुरीत होण्यासाठी देखील मदत होते. आता इथे कॉर्नफ्लोअर आणि तांदळाचं पीठ चिकनला अगदी व्यवस्थित कोट झालेलं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. चिकन 65 तळण्यासाठी तेल सुरुवातीला मोठ्या गॅसवरती पूर्णपणे गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल पूर्ण गरम झाल्यानंतर मग गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि यामध्ये चिकनचे एक पीस सोडायचं आहे. एका वेळी चिकनचे जास्त पीस सोडले तरी चालू शकते, कारण हे एकमेकाला अजिबात चिटकत नाही. परंतु एका वेळी चमच्यामध्ये एकच पीस घ्यायचा आहे. जर तुम्ही 2-3 पीस एकत्र घेऊन टाकलं तर ते एकमेकाला चिटकू शकते.
आता हे 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती असंच तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेलामध्ये चिकन घातल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही. 2-3 मिनिट याला चांगलं सेट झाल्यानंतर मगच झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला चिकन तेलामध्ये टाकलं तेव्हा भरपूर बुडबुडे होते. आता बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत. आता चिकन अगदी व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करत असताना यामध्ये कोणताही फूड कलर घातला नाही तरी देखील चिकनला अगदी छान असा लाल कलर आलेला आहे. पहिली बॅच काढल्यानंतर तेल थोडंसं थंड झालेलं असतं. पुन्हा 1 मिनिट गॅस मोठा करून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मगच चिकन यामध्ये घालायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित फ्राय केलं जातं. जर तुम्ही लगेचच चिकन याच्यामध्ये घातलं तर तेल थोडंसं थंड झालेलं असतं आणि पुन्हा ते एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची. अशाच पद्धतीने सर्व चिकन 65 मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते आतून चांगलं शिजलं जातं आणि वरून छान कुरकुरीत देखील होतं. सर्व चिकन 65 तळून तयार आहे. तुम्ही ते पाहू शकता, दिसायला किती छान दिसत आहेत. अगदी बाहेरून आणल्यासारखे दिसत आहेत. याला कलर म्हणाल तर अगदी छान आलेला आहे. कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने बनवलेले चिकन 65ची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा. घरातील सर्वांना खूप आवडेल आणि तुम्ही वारंवार बनवाल. मी तुम्हाला एक पीस फोडून दाखवते. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी छान असं पटकन हा तुटत आहे आणि आतील चिकन बघाल तर अगदी रसाळ असंच आलेलं आहे. अगदी मऊ शिजलेलं आहे आणि वरती कोटिंग देखील छान लागलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.